नमस्कार. नाशिकच्या महापालिका वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहराच्या विकासाची सूत्रे ज्यांच्या हातात आहे ते शहर अभियंता आता वादाच्या भोवऱ्यात सापडले. महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी थेट एल्गार पुकारलाय. नगरसेवकांच्या तक्रारीनुसार संजय अग्रवाल हे मनपा सेवेतले वरिष्ठ अधिकारी असले तरी त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह आहे. शहरातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा रखडल्या. वारंवार फोन केले तरी ते उचलत नाही, सभा बैठकांना वेळेवर हजर राहत नाही आणि नगरसेवकांच्या फायली महिनोमहिने टेबलावर पडून आहेत असा आरोप करण्यात येतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतोय, पण शहर अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे या कामांना वेग मिळत नसल्याची खंत सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. मनपात शहर अभियंता आणि अधीक्षक अभियंता या दोन्ही पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, पण तेवढा अनुभव असलेला दुसरा अधिकारी मनपात नसल्याचं कारण देऊन त्यांचीच वर्णी लावली गेली होती. या सगळ्या प्रकाराला कंटाळून काल महापौर, उपमहापौरांसह सर्वपक्षीय गटनेत्यांनी एकत्र येऊन महापौरांची भेट घेतली. त्यांनी थेट मागणी केली आहे की संजय अग्रवाल यांच्याकडून शहर अभियंता आणि अधीक्षक अभियंता या पदभार तात्काळ काढून घ्यावा. त्याऐवजी एखाद्या जबाबदार आणि काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे हा कार्यभार सोपवावा, जेणेकरून नाशिककरांच्या मूलभूत समस्या सुटतील आणि सिंहस्थाची कामे वेळेत पूर्ण होतील. आता महापौर या मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण नाशिककरांना विकास हवाय, वाद नको. या प्रकरणावर पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत रहा. विशेष रिपोर्ट SG मणियार, नाशिक.